नमस्कार. वुमेन्स 24 चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीतील पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्षावर जोरदार टीका करत काँग्रेस हे बुडतं जहाज असून ते लवकरच अरबी समुद्रात बुडणार आहे असा घणाघाती आरोप केला आहे. यावेळी बोलताना बावनकुळे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए मध्ये 20हून अधिक पक्ष एकत्रितपणे कार्यरत असून सर्व सहयोगी पक्षांना सन्मान आणि सुरक्षितता दिली जाते. या उलट काँग्रेसने आपल्या मित्र पक्षासोबत कायम बेईमानी केली असून अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसपासून दूर गेल्याचा दावा त्यांनी केला. अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या राजकीय स्थितीवर भाष्य करताना त्यांनी काँग्रेसकडे लढण्याची क्षमता उरलेली नसल्याचे सांगितले. यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि भंडारा येथे काँग्रेस उमेदवारांनी माघार घेतल्याचा उल्लेख करत ही काँग्रेसच्या अधोगतीची लक्षणे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चांनाही त्यांनी फेटाळून लावत काँग्रेसच्या बुडत्या जहाजात बसायला आता कोणीही तयार नाही असा टोला दिला आहे. तसेच काँग्रेसच्या उमेदवारांना स्वतःचे नेते, नगरसेवक आणि कार्यकर्ते साथ देत नसल्याचा आरोप करत काँग्रेस पक्षाकडे आता ना दिशा उरली आहे ना नेतृत्व असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेस जहाज आहे, भारताच्या 140 कोटी जनताला कळते आणि हे जहाज लवकरच अरबी समुद्रात डुबणार आहे. राहिला प्रश्न पार्टनरचा, जे आमचे पार्टनर्स आहेत. आज मोदीजीच्या नेतृत्वामध्ये आपण अटलीचा काळ बघितला तर मोदीचा काळ बघतोय. एनडीएला सन्मान, एनडीए सांभाळणे, 23 पक्षांना सांभाळणं, 13 पक्षांना सांभाळण्याचं एक कार्य आपल्या एनडीएने केलं, आमच्या प्रधानमंत्री मोदींनी केलं. कधी एनडीएच्या पार्टनरला कुठल्याही पद्धतीने त्यांना धक्का लागेल असं कुठलेही भाजपने केलं नाही. उलट हर्षवर्धन सपकाळांना विस्मृती झाली असेल, अल्मायझर झाला असेल. काँग्रेसचा जर इतिहास बघितला तर 65 वर्षात काँग्रेसने साऱ्या नेत्यांना उद्ध्वस्त केलं, साऱ्या पार्टनरला उद्ध्वस्त केलं. एवढंच काय, काँग्रेसच्या चळाओळीच्या राजकारणामध्ये अनेक नेत्यांना बर्बाद करण्याचं काम काँग्रेस पार्टीने केलं. आज देशात जेवढे काही पक्ष बघा काँग्रेसपासून दूर गेलेले, हे सर्व काँग्रेसच्या नेतृत्वाने केलेलं. या ठिकाणी आपल्या पक्षासोबतची बेईमानी आहे. शरद पवारजी काय केले, ममता बॅनर्जी काय केले, या देशात हजार उदाहरण देते आहेत की काँग्रेस पार्टीच्या बळी पडलेले पक्ष आहेत आणि त्यामुळं यांनी पूर्व इतिहास तपासावा. आमच्या एनडीएमध्ये सर्व पक्ष सुरक्षित आहे. आमच्या एनडीएमध्ये सर्व पक्षांना हमी आहे. प्रधानमंत्री मोदी सारखा कणखर नेता एनडीएच्या पाठीशी उभा आहे. त्यामुळं काँग्रेस हे डुबतं जहाज आहेत, पण हे अरबी समुद्रात लवकर डुबणार. अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची तयारी सुरू आहे, कसं पाहतात? हेच सांगतो, काँग्रेस डुबतं जहाज आहे, अरबी समुद्रात बुडणार आहेत. या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे अमरावतीमध्ये लढण्याची क्षमता नव्हती तर कशाला लढले. खरं तर याच पद्धतीनं यवतमाळमध्ये झालं, काँग्रेसचा उमेदवार पडून गेला. याच पद्धतीने वर्ध्यामध्ये झालं, चंद्रपूरमध्ये झालं. याच पद्धतीने नाना पटोलेच्या भंडाऱ्यामध्ये झालं, काँग्रेसचा उमेदवार गायब झाला. हेच डुबण्याचे लक्षण आहे. हेच त्या ठिकाणी काँग्रेस पार्टीचा त्या ठिकाणी अंत होतो असं दिसत आहे. काँग्रेसने दिलेले उमेदवार पडतायत, म्हणजे पडून जात आहे निवडणुकीतून बाहेर. त्यांना काही नेत्याचं प्रोटेक्शन नाही, केंद्रात नाही, राज्यात नाही, कोणी त्यांना मदत करायला तयार नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेसच्या या आताच्या जी पार्श्वभूमी आहे की काँग्रेसचा जो प्रवास चालू आहे तो या ठिकाणी अंतिम प्रवास आहे आणि आता या पक्षाला कोणी पाठवू शकत. राष्ट्रवादी काँग्रेससोबत उद्धव ठाकरेंची शिवसेना जाईल असं रवी राणा म्हणतात. तेच सांगतो की काँग्रेसच्या जहाजावर जे बसले ते सुद्धा काँग्रेसच्या जहाजामध्ये डुबणार आहे. त्यांचाही काही ते वाचतील असं नाही आहे. ज्यांनी काँग्रेस जहाज पकडला सारे डुबणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हे काँग्रेसमध्ये विलीन करण्याची चर्चा सुरू आहे, कसं पाहतात? मला वाटत नाही, कारण तुमच्या जहाजात कोणी बसायला तयार नाही. आणि शरद पवारजी सारखे प्रगल्भ नेते तर बिलकुल बसणार. त्यामुळे विलीनीकरणाची चर्चा काँग्रेसने सुरू केली.
पक्षाची पत आणि प्रतिष्ठा वाढण्याकरता की बाबा आता कुणीतरी आमच्याकडे येत आहे, कुणीतरी आमच्याकडे येत आहे, आमचा पक्ष अजूनही जिवंत आहे, आमचा पक्ष अजून जिवंत आहे, का अफवा करण्याची गरज आहे? तुमच्याकडे येतात येऊ द्या त्यांना बघू. मला वाटत की काही फार याच्यामध्ये तथ्य आहे. या ठिकाणी फक्त तथ्य एवढंच आहे की काँग्रेसच्या दुसऱ्या जहाजात कोणी बसायला तयार नाही. दोन्ही सारखीच परिस्थिती आहे. सर, काँग्रेसच्या उमेदवारांना 15-20 कोटी घेतल्यात आरोप त्यांच्याच पक्षाने. आता त्याच उमेदवारांना प्रत्युत्तर देताना म्हणताय की यशोमती ठाकूर या भाजपला राजी झालेले आहेत. तेच सांगतो की अमरावती असो की महाराष्ट्राचा कुठलाही काँग्रेसचा कुठलाही उमेदवार असो, काँग्रेसच्या पाठीशी काँग्रेस उमेदवाराच्या पाठीशी राहायला तयार नाही. काँग्रेसचे नेते उमेदवाराला मदत करायला तयार नाही. काँग्रेसचे नगरसेवक हे काँग्रेसच्या उमेदवाराला मत द्यायला तयार नाही. जी अवस्था काँग्रेस पार्टी झाली आहे, एक काळचा काँग्रेस पक्ष जो संसदेमधला सर्वात मोठा पक्ष आहे, 550च्या वर सीट घेणारा पक्ष, आणि आज काँग्रेसची हालत अशी आहे की काँग्रेसचे उमेदवार सुद्धा पडतायत, काँग्रेसचे उमेदवार विड्रॉ करतायत, त्यांना कोणी नेता नाही, दिशा नाही, दशा नाही, सारा बर्बाद झाला आहे. त्यामुळं म्हणूनच देवेंद्रजींनी म्हटलं काँग्रेस हे कुठलं झालं. अशाच राजकीय अपडेटसाठी बघत राहा उमेन्स 24 चॅनल.